भटक्या कुत्र्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। यापूर्वी 22 ऑगस्टला झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं दिल्ली आणि एनसीआर पलीकडे भटक्या कुत्र्यांच्या समस्येची व्याप्ती वाढवली होती। त्याच याचिकेवर आता भटक्या कुत्र्यांप्रकरणी आज ही सुनावणी होणार आहे। यावरून आता स्थानिक नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया। भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासंदर्भात अनेकांनी जनहित याचिका ज्या आहेत त्या विरोधात आणि समर्थनार्थ दाखल केल्या होत्या। त्यानंतर त्यावर एक सुनावणी झाली आणि या सगळ्या सुनावणीनंतर एकंदरीतच पुन्हा एकदा देशव्यापी प्रश्नासाठी सुप्रीम कोर्टाने सुमोटो दाखल करून घेतला आणि त्यासाठी आज विशेष बेंच जो आहे तो बसणार आहे। त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे। इथे काही महिला आहेत आपल्याबरोबर ज्या भटक्या कुत्र्यांना खायला घालतात, नेमकं त्यांचं काय या संदर्भात मत आहे ते जाणून घेऊया। मॅडम, तुम्ही कसं बघता, काय खायला घालणं योग्य आहे अयोग्य आहे? आज सुप्रीम कोर्टाची सुनावणी आहे, काय अपेक्षा आहे? खायला घालणं योग्य आहे, उपाशी नाही मारायचा। रस्त्यावर घालतो, कुठे काही इमारतीच्या आतमध्ये किंवा प्रिमायसेसच्या आतमध्ये किंवा सोसायटीमध्ये आम्ही घालत नाही, आम्ही सार्वजनिक रस्त्यावर घालतो। मला असं वाटतं त्यांना एक रिस्ट्रिक्टेड प्लेस दिली पाहिजे जिकडे ते खाऊ शकतात, पिऊ शकतात, कारण का जर त्यांना जेवण नाही भेटलं तर आय थिंक ते खूप ॲग्रेसिव्ह होतील असं मला वाटतं। जसे ह्युमन्सला राहण्याचा हक्क आहे तसा त्यांनाही कॅट्स डॉग्सनाही राहण्याचा हक्क आहे। खायला घालणं हे चुकीचं नाही आहे, पण चला ठीक आहे, कुठे कुठे प्रॉब्लेम होतात। पण जर मी आता शिवाजी पार्कला लास्ट 10 वर्षापासून करतो आहे, पण अजून आजपर्यंत कुठे इकडे ऐकायला आलं नाही की आपल्या एरियात कुठे काय प्रॉब्लेम झाला आहे। ही धरती सगळ्यांसाठी आहे। आपण सिटीज जरी भरपूर बनवले तर मग ते कुठे जाणार? त्यांना जंगलात तर सोडू शकत नाही, त्यांचं पण हे घरच आहे। तर त्याच्यावरती काहीतरी मिडवे काढला पाहिजे। जर लोक घाबरत असतील किंवा त्यांचा त्रास होत असेल, त्यांना न्यूटर करायला पाहिजे। नंतर मग पुढची पिढी नाही तर इन्स्टिक्टच होईल, मग कुत्र्यांना बघायचंच नाही का पुढच्या पिढीने? असं जर केलं, तुम्ही कुत्र्यांना काढूनच टाकलं, फीडच नाही केलं, तर सर्वाईव्ह कसे करणार? नेमका सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं यावर हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।